Metavel Zoom session presented by Professional Team India. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता पण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, शेवटच्या स्लाइड पर्यंत समजून घेणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. तर आज आपले ग्रेट लीडर स्लाइड बाय स्लाइड सर्व समजून सांगणार आहे. तर सर्वांनी त्यांचं मोस्ट वेलकम करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वांनी डिजिटल हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली बघायच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, माननीय श्री नंदकुमार दिघे सर. प्लीज वेलकम सर. धन्यवाद सर. वेलकम सर. प्रथमतः अनूप सरांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जबरदस्त पद्धतीने मला या मंचावर आमंत्रित केलं. त्याचप्रमाणे या मंचाची ज्यांनी स्थापना केली, हा प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत ज्यांनी आणला, असे आपले सर्वांचे ग्रेट अपलाईन मान्य श्याम इंगळे सर यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच कायमच या प्रोजेक्ट बद्दल मुलाचं असं मार्गदर्शन आणि सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे ग्रेट मेंटर मान्य भीमराव पटेल सर यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले सर्व जुने नवीन लीडर यांना सुद्धा आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. मित्रांनो, माझी ओळख करून देतो. मी नंदकुमार दिघे, धानोरे तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून हा बिझनेस रन करतोय. माझी पार्श्वभूमी म्हणजे मी शेतकरी कुटुंबातील, आणि आज प्रत्येक जण आपला काहीतरी पारंपरिक व्यवसाय करत असताना या ठिकाणी आपला ध्येयाकडे वाटचाल करत असतो. प्रत्येकाचे ध्येय या ठिकाणी वेगवेगळे असतात, परंतु आपल्या दैनंदिन जे काय आपण करतोय, काम करतोय, व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, हे करत असताना आपल्याला या ठिकाणी फक्त आपल्या गरजा भागतात आणि आपलं जे ध्येय असतं, आपले जे स्वप्न असतात, ते स्वप्न पूर्ण करताना या ठिकाणी रोजच तडजोडीचं जीवन जगावं लागतं. तरी पण आपण त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की आपल्याला जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल, स्वप्नापर्यंत पोहोचायचं असेल, तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं काही जे असेल तर तो पैसा आहे. आणि मित्रांनो, आपल्या दैनंदिन गरजा भागून जे काही आपल्याकडे शिल्लक राहतं, त्यामध्ये आपले स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. कारण की या ठिकाणी आपण जर बघू शकता, प्रत्येकाचे स्वप्न असतात की आपला या ठिकाणी सुंदर असं मनाजोगं मोठं घर पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला लक्झरी कार पाहिजे. आपल्या फॅमिलीला आपण सर्व सुखसोयी देऊ शकू. आपल्या मुलांचं शिक्षण मोठ्या शहरामध्ये झालं पाहिजे. त्यांच्या मनाजोगं त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या या ठिकाणी स्वप्न असतात आणि या स्वप्नांच्या पाठीमागे रोज धावत असताना प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करणं, तडजोड करणं आणि पुढे चालणं. आणि मित्रांनो, आपल्याला जर आपले सर्व स्वप्न, अपेक्षा पूर्ण करायचे असेल, तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा. आणि पैसा कुठून येईल, तर आपला जो दैनंदिन व्यवसाय असेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा इन्कमची गरज पडणार आहे. आणि मित्रांनो, मी सुद्धा माझा पारंपरिक शेती व्यवसाय करत असताना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्रा इन्कमच्या शोधात होतो आणि मला या ठिकाणी मान्य इंगळे सरांच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म मिळाला की ज्यातून मी एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतो.
आणि माझे स्वप्न पूर्ण करू शकतो. तर इंगळे सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी ह्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय. तर मित्रांनो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण एक्स्ट्रा इन्कमसाठी ज्यावेळेस काम करतो किंवा एखादा प्लॅटफॉर्म शोधतो, तर तो प्लॅटफॉर्म शोधत असताना किंवा आपल्याला जरी तो एखादा प्लॅटफॉर्म मिळाला, तर आज तो आजच्या टाइम ट्रेंड आणि टेक्नॉलॉजीनुसार चालणारा पाहिजे. कारण मित्रांनो, आज सगळं काही जे चालतंय, सगळं डिजिटल युग झालेलं आहे. ऑनलाईन वर्क झालेलं आहे. स्मार्ट वर्क जो करेल तोच आज या समाजामध्ये, जगामध्ये टिकू शकेल. आपला जो 70 किलोचा जो शरीर असतं, तर त्याचा वापर न करता 70 ग्रॅमच्या मेंदूचा वापर करून आपण या ठिकाणी आज पैसा कमवू शकतो. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये निश्चितच आपण स्मार्ट वर्क जर केलं, तर आपल्याला भरपूर प्रमाणात या ठिकाणी पैसा मिळू शकतो. तर या ठिकाणी टाइम ट्रेंड आणि टेक्नॉलॉजी ओळखून आपण निवड केली पाहिजे आणि हे करत असताना आपण या प्रोजेक्टमध्ये किंवा मग कुठले काम करत असताना आपलं ध्येय क्लिअर पाहिजे. ना की आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आपल्याला फोर्स केला आणि आपण त्या प्रोजेक्टमध्ये एंट्री केली. तर असं जर काही असेल तर या ठिकाणी आपण फक्त समोरच्याच्या समाधानासाठी काम करतो आणि त्यातून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात इन्कम मिळत नाही. तर मित्रांनो, आपण आपलं या ठिकाणी व्हिजन क्लिअर पाहिजे, की या व्यवसायामध्ये मी का आलो आणि या व्यवसायामध्ये येऊन मला किती दिवसात काय कमवायचंय, हे आपण या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे. आणि ते करत असताना जेवढ्या विश्वासाने आपल्याला आपल्या जवळच्या मित्रांना म्हणा, नातेवाईकांना आपल्याला जे काही प्लॅटफॉर्म सुचवलेला असतो, तर तेवढ्याच विश्वासानं आपण त्या प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. कारण की आपण जे काही काम करतो, ते काम करत असताना त्या कामावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. तरच आपण त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि पूर्ण विश्वासाने आपण जर काम करत राहिलो आणि आपण या ठिकाणी पेशन्स ठेवले, तर निश्चितच आपण या ठिकाणी सक्सेस होणार आहोत. कारण की साईबाबांनी या ठिकाणी एक आपल्याला मंत्र दिला, श्रद्धा आणि सबुरी. याप्रमाणे जर आपण कुठल्या याच्यात काम करत असताना श्रद्धेपूर्वक काम केलं आणि सबुरी जर ठेवली, तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आणि आपण ज्यामध्ये काम करतो, ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतो, त्या गोष्टीशी आपण कायम अपडेट राहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्टबद्दल कायमच वेळोवेळी असं जे अपडेट येत आहे, तर ते कमी वेळामध्ये आपल्याला अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलं जातं. तर याला एकमेव कारण म्हणजे ही आपली झूम मीटिंग. आणि या झूम मीटिंगची सुरुवात आपले ग्रेट अपलाईन माननीय इंगळे सरांनी केली. त्यांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण की या झूम मीटिंगच्या माध्यमातूनच आपल्याला आज जे काही मिळतंय. मित्रांनो, आपण जर आज शिकायचं जर ठरलं, तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये बघू शकता, की या ठिकाणी शिकण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. हा जगातला एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी आपल्याला ₹1ही खर्च न करता आपल्याला शिकायला मिळतंय. आणि अशा पद्धतीनं जर आपण कंटिन्यू झूम मीटिंग अटेंड केली, तर आपल्याला सर्व काही अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचल्या जातात आणि आपल्याला या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतंय. तर मित्रांनो, असा जबरदस्त असणारा हा प्लॅटफॉर्म, त्याबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती बघणार आहोत. तर या प्रोजेक्टचं नाव या ठिकाणी मेटावेल. पूर्वी याचं मेटाफोर्स होतं, परंतु आता मेटावेल या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, या प्रोजेक्टच्या सुरुवात करण्याच्या अगोदर मी काही 4 गोष्टी या ठिकाणी क्लिअर करू शकतो. ते महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा प्रोजेक्ट जो आहे, हा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला या प्रोजेक्टमध्ये एंट्री केल्यानंतर माणसांची गरज पडणार आहे. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे हा जवळ-जवळ 200 देशांमध्ये हा प्रोजेक्ट चालतो. त्यामुळे या प्रोजेक्टची सर्व काही देवाण-घेवाण या ठिकाणी डॉलर स्वरूपात होते. आणि या प्रोजेक्टमध्ये आपण एंट्री करताना
आयुष्यात एकदाच या ठिकाणी आपल्याला खिशाला परवडेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गुंतवणूक करायची. परत परत आपल्याला या ठिकाणी पैसे भरण्याची गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण छोट्या घराने जरी या ठिकाणी एंट्री केली या प्रोजेक्टमध्ये, तरी आपण मोठ्या घरापर्यंत या ठिकाणी ऑटो प्रमोशननी पुढे पुढे जातो आणि मोठ्या घरापर्यंत पोहोचतो. तर मित्रांनो, असा हा जबरदस्त असणारा प्लॅटफॉर्म मेटावेल याची सुरुवात मिस्टर लाडो यांनी 29 जून 2022 या साली रशिया या ठिकाणावरून केलेले आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टचे जे क्रिएटर आहे मिस्टर लाडो उपटनिको यांना मायक्रोसॉफ्ट सारख्या अशा जबरदस्त कंपनीचा सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर काम केलेल्याचा मोठा अनुभव आहे. आणि त्यांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा अनुभव आहे. आणि अशा हुशार व्यक्तीने आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे की गरीबातला गरीब या ठिकाणी श्रीमंत झाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी जबरदस्त प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध केलाय. तर मिस्टर लाडो सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो. नेक्स्ट सर. सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज. मित्रांनो, आज आपण जे काही काम करतोय किंवा यापूर्वी आपण जे काम केलेलं असेल, ती सिस्टम म्हणजे या ठिकाणी सेंट्रलाइज सिस्टम. त्या सिस्टम मध्ये कंपनी असते, एमडी सीएमडी असतो, ऑफिस असतं, प्रोडक्ट असतो, ऍडमिन, क्लोजिंग आणि बँक अकाउंट. मित्रांनो, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी येतात त्या सिस्टमला आपण सेंट्रलाइज म्हणतो. कारण की मालक जर असला तर त्या ठिकाणी तो आज आपल्याला कामावर बोलल, उद्या बोलवणार नाही. पगार किती द्यायचा त्याच्या मनावर असतं. त्याला प्रोडक्ट असतो, घरोघर आपल्याला प्रोडक्ट विकावा लागतो. ऍडमिन असतं, तुम्हाला मंथली टार्गेट असतं, तेवढं पूर्ण करायचं आणि नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात तुम्हाला त्याचं पेआउट मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी बँक अकाउंट असतं. आणि ज्या ठिकाणी डायरेक्ट बँक अकाउंटची आपली देवाणघेवाण होते त्या ठिकाणी फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु मित्रांनो, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा 100% डिसेंट्रलाइज सिस्टीम मध्ये चालतो. तर इथं कुठल्या प्रकारची कंपनी नाही. हे सर्व कामची चालतं, हे सॉफ्टवेअर चालतं, सॉफ्टवेअर मधनं चालतंय, सर्व इकोसिस्टम मध्ये चालतंय. याला कुठल्या प्रकारचा मालक नाही, क्रिएटर आहे. मिस्टर लाडू सुद्धा या प्रोजेक्टचे मालक नसून क्रिएटर आहेत. त्यांनी जरी हा प्रोजेक्ट बनवलेला असला, परंतु ज्यावेळेस तो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लॉय केला जातो त्यावेळेस त्या प्रोजेक्टचे ते मालक नसून या ठिकाणी क्रिएटर ओळखले जातात. म्हणजे जेवढा अधिकार त्यांना आहे तेवढाच आपल्या सर्वसाधारण या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार असतो. इथं कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट नाही, त्यामुळे ऑफिसची गरज नाही, ऍडमिन नाही. इथं कुठल्या प्रकारचं आपल्याला क्लोजिंगचं टार्गेट नसतं. टार्गेट जे काही असेल ते आपण स्वतः टार्गेट घ्यायचं या डिसेंट्रलाइज प्रोजेक्टमध्ये, की आपल्याला किती लवकर किती पैसा कमवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट नाही. म्हणजे आपण बँक या मिस्टर लाडूंना म्हणा किंवा या प्रोजेक्टमध्ये कोणाला पैसे देत नाही किंवा ते सुद्धा आपल्याला काही देत नाही. तर या ठिकाणी निश्चितच आपली फसवणूक होणार नाही. अशा पद्धतीने हा 100% डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट. नेक्स्ट सर. व्हॉट इज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? या ठिकाणी मिस्टर लाडोनी ज्यावेळेस हा प्रोजेक्ट या टेक्नॉलॉजीवर डिप्लॉय केलाय, तर अशा या टेक्नॉलॉजीला आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणू. तर या ठिकाणी असंख्य असा कॉम्प्युटरचा संच असतो आणि तो हॅश पद्धतीने एकमेकाला जोडलेला असतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्वी राजा महाराजांच्या काळात पेपरवर त्यांचा सर्व लिखापडी असायची. मुनीमजी गरजेनुसार त्या आकड्यांमध्ये बदल करून त्यामध्ये फ्रॉड होत होते. तर त्यानंतर कॉम्प्युटरचं युग आलं, परंतु त्या कॉम्प्युटरला सुद्धा हॅकर लोक हॅक करू लागले. तर मित्रांनो, आज ह्या जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये इथं कोणी या टेक्नॉलॉजीमध्ये छेडछाड करू शकत नाही किंवा त्याला एडिट डिलीट करू शकत नाही. कारण की हा जो संच एकमेकाला हॅश पद्धतीने जोडलेला असतो. त्यावेळेस कोणी छेडछाडी करतं, एक पासवर्ड चेंज करतो तर ऑटोमॅटिक दुसरा पासवर्ड चेंज होतो. त्याच्यामुळे याला कोणी छेडछाड करू शकत नाही. आणि अशा जबरदस्त ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये आपला हा प्रोजेक्ट चालतोय. तर मित्रांनो, या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा जर
आपण ताजं उदाहरण जर बघितलं तर तसा तरी या टेक्नॉलॉजीचा आविष्कार 1991 साली झाला. तेव्हापासून ही आज टेक्नॉलॉजी वापरात येते. आपल्या भारत सरकारने सुद्धा बरेचसे गव्हर्नमेंट ऑफिसेस या टेक्नॉलॉजी अंतर्गत आज चालतात. आणि आज जर या टेक्नॉलॉजीचं जबरदस्त असं जर उदाहरण आपण जर बघितलं तर 2008-9 साली बिटकॉइन सारखा कॉइन या टेक्नॉलॉजी मधनं रन झालाय. आणि बघता बघता अवघ्या 6 रुपयाचा बिटकॉइन आज 1 कोटी प्लस रन करतोय मित्रांनो. याचं जर सर्व काही श्रेय असेल तर या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं आणि अशा जबरदस्त टेक्नॉलॉजी मध्ये आपला हा प्रोजेक्ट रन होतोय. नेक्स्ट सर. मित्रांनो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बघू शकतो भारतीय आपल्या रुपयाची देवाणघेवाण आपण जे फोन पे, गुगल पे, पेटीएम सारखे माध्यम आहे त्याच्यातून आपण देवाणघेवाण करू शकतो. परंतु या ठिकाणी हा 200 देशामध्ये चालणारा प्रोजेक्ट असल्यामुळे याची देवाणघेवाण सर्व डॉलर स्वरूपात होते. आणि याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी डिसेंट्रलाइज व्हॅलेट लागतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता ट्रस्ट व्हॅलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क हे 3 प्रकारचे या ठिकाणी व्हॅलेट दिलेले आहे. आणि ह्या तिन्ही पैकी एक व्हॅलेट आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे. आणि आपण या ठिकाणी आपल्या या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण व्हॅलेट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला 12 अक्षरी या ठिकाणी की मिळते, म्हणजे या व्हॅलेटची चावी मिळते. आणि ती चावी आपण स्वतःच्या जबाबदारीने कोणालाही न दाखवता कोणालाही त्याचा फोटो काढून द्यायचा नाही. आपण स्वतःच्या सुंदर अक्षरामध्ये ती लिहून त्याला लॅमिनेशन करून आपल्याला महत्वाचे डॉक्युमेंट असतील त्या ठिकाणी ठेवायचे, घरातल्या महत्वाच्या व्यक्तींजवळ ठेवायचे. कारण की मित्रांनो, ही चावी म्हणजे ह्या तुमच्या डिजिटल ची चावी आहे. ही जर हरवली किंवा कोणाला सापडली तर जेवढा तुमचा अधिकार तेवढा त्या समोरच्या व्यक्तीचा अधिकार राहू शकतो. आणि जे काय आपण धावपळ करून आज जे काही या डिजिटल ऍसेट मध्ये कमवून ठेवलंय हे सर्व सर्व त्या समोरच्या चावी जर सापडली तर त्याचा अधिकार राहू शकतो. त्या चावीचा उपयोग म्हणजे जर आपण काळानुसार मोबाईल बदलावला, आपला मोबाईल हरवला किंवा खराब झाला, आपण ज्यावेळेस नवीन मोबाईल घेऊ त्यावेळेस या चाव्या फार महत्वाच्या असतात. या चाव्यानुसारच आपण आपलं जे जुनं काही डिजिटल ऍसेट आहे ते त्या नवीन मोबाईल मध्ये आपण ओपन करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला डिसेंट्रलाइज व्हॅलेटची गरज पडणार आहे. नेक्स्ट सर. प्रोजेक्ट बंद का होणार नाही? मित्रांनो, अगोदरच सांगितलं या ठिकाणी हा कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. आणि जो काही या ठिकाणी इन्कम येतो हा पूर्ण त्या कम्युनिटीमध्ये डिस्ट्रीब्युट केला जातो. त्यानंतर हा प्रोजेक्ट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मधनं रन होतोय. या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ROI सिस्टीम नाही, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आमिष दाखवलं जात नाही की तुम्ही 1 लाख भरा, 2 देतो, 2 असे 4 करून देतो. या ठिकाणी प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसा जातो. या ठिकाणी आपल्याला फक्त अँड्रॉइड फोनची गरज पडते. आणि या ठिकाणी जे डिसेंट्रलाइज व्हॅलेट आहे, ट्रस्ट व्हॅलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क या व्हॅलेटचं नॉलेज आपल्याला महत्वाचं आहे. नेक्स्ट सर. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता प्रत्यक्ष या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केल्यानंतर एंट्री करताना आपण आपल्याला खिशाला परवडेल अशा पद्धतीने या ठिकाणी एकदाच गुंतवणूक करून एंट्री करायची. तर आपण कितव्या घराने एंट्री करायची, किती गुंतवणूक करायची हे सगळं आपल्या स्वतःच्या मनावर असतं की आपल्याला खिशाला परवडेल या पद्धतीने आपण या ठिकाणी गुंतवणूक करायची. तर या ठिकाणी या प्रोजेक्टचा मेकॅनिझम आपल्याला दाखवलेला आहे. 12 प्रकारचे स्लॉट या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर त्यातले 8 स्लॉट हे S6 नावाने ओळखले जातात. स्लॉट मध्ये आपण सामान्यासाठी या ठिकाणी घर समजू शकतो किंवा गाळा समजू शकतो. तर S6 म्हणजे त्या ठिकाणी 6 लोकांची गरज पडते ते पूर्ण घर भरण्यासाठी, म्हणून त्याला S6 नावाने ओळखलं जातं. आणि ज्यामध्ये 3 लोकांची गरज पडते म्हणून त्याला S3 नावाने ओळखलं जातं. त्या S3 नावाचे 4 घरं आणि S6 नावाचे 8 घरं असे एकूण या ठिकाणी 12 घरं दिलेले आहेत. तर प्रत्येक घराची किंमत वेगळी दिलेली आहे. आपण आपल्याला खिशाला परवडलेल्या पद्धतीने या ठिकाणी आपण घर विकत घ्यायचंय.
पहिल्या घराची किंमत जर बघितली आपण $10, तर 12व्या घराची किंमत या ठिकाणी $6,426. तर मित्रांनो, आपण पहिल्या घराने सुद्धा सुरुवात करू शकतो आणि 12व्या घराने पण सुरुवात करू शकतो. आपण पहिल्या घराने जरी सुरुवात केली तरी ऑटो प्रमोशन आपण 12व्या घरापर्यंत जाणार आहे. या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला एकच काम करायचं आहे. कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला माणसांची गरज पडणार आहे आणि मिनिमम आपण या ठिकाणी या प्रोजेक्ट मध्ये येताना 2 ऍक्टिव्ह ज्या लोकांना आज पैशाची गरज आहे, जे स्वप्न बघतात, तर अशा 2 ऍक्टिव्ह लोकांना आपल्याला या ठिकाणी या प्रोजेक्ट मध्ये एंट्री द्यायची आहे. ज्याची जसं आपण रेफरल आयडीने आपल्या किती पण या ठिकाणी जॉईन करू शकतो. परंतु मिनिमम 2 लोक ऍक्टिव्ह लोक या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये आणायचे. आणि मित्रांनो, तेच 2 लोक आपल्याला या ठिकाणी पहिल्या घरापासून आपल्याला 12 घरापर्यंत ऑटो प्रमोशन घेऊन जातात. आणि बघता बघता आपल्याला या ठिकाणी 2च व्यक्तींकडनं जवळजवळ 30 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला इन्कम येतोय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 12 घरं दिलेले आहेत. तर आपण आपल्याला खिशाला परवडेल अशा पद्धतीनं या ठिकाणी गुंतवणूक एकदाच करायची आणि आपण घर विकत घेऊन या प्रोजेक्ट मधनं काम करून पैसा कमवू शकतो. नेक्स्ट सर. इथं पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंतची किंमत आपल्याला दिलेली. पहिल्या घराची किंमत $10. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस पर हेड पर व्यक्ती आपल्याला $10 इन्कम येत असतं, परंतु या प्रत्यक्षात आपल्याला $9 येऊन $1 इन्कम आपल्याला या ठिकाणी रॉयल्टी. आणि हे मित्रांनो, या ठिकाणी पॅसिव्ह इन्कम स्वरूपात आपल्याला हे जमा झालेले मिळत आहे. ज्या पद्धतीनं आपण एखादा नोकरदार आयुष्यभर नोकरी करतो वयाच्या 60 वर्षापर्यंत आणि त्याचा जो एक प्रोव्हिडंट फंड या ठिकाणी जमा होतो, तो प्रोव्हिडंट फंड त्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन स्वरूपात म्हणजे पॅसिव्ह इन्कम स्वरूपात मिळतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी पहिल्या प्रत्येक व्यक्तीमागं 10% म्हणजे $1 किंवा मग त्या येणाऱ्या इन्कमच्या 10% या ठिकाणी रॉयल्टी पूलमध्ये जमवून आपल्याला पॅसिव्ह इन्कम स्वरूपात या ठिकाणी मिळतात. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. मित्रांनो, या मेकॅनिझम मध्ये आपण बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीनं इन्कम येणार आहे, कुठल्या कुठल्या व्यक्तीकडून इन्कम येणार आहे आणि कशा पद्धतीने आपण ऑटो प्रमोशननी पुढे पुढे जाणार आहोत ते या ठिकाणी आपण बघू शकता. आपण $10चं घर जर विकत घेतलं तर त्याच्यातून आपण ज्यावेळेस 2 व्यक्ती आणतो, तर या ठिकाणी लाल कलरचे जेवढे गोळे दिलेले आहेत त्याचं इन्कम आपल्याला येत नाही. हे या ठिकाणी सुरुवातीलाच या प्रोजेक्ट मध्ये क्लिअर केलेलं आहे. आणि जे हिरव्या कलरचे गोळे त्याचं इन्कम आपल्याला येत आहे. मित्रांनो, आपण 10व्या घराचं पहिल्या घराचं उदाहरण बघू. $10च्या घराने आपण सुरुवात जर केली तर आपलं काम काय, 2 ऍक्टिव्ह मेंबर या ठिकाणी जॉईन करायचे. हे पहिल्या 2 लाल गोळे म्हणजे हे 2 ऍक्टिव्ह मेंबर याचं इन्कम आपल्याला येणार नाही. हे अपलाईनला जाणार, सिस्टमला जाणार किंवा क्रॉस लाईनला जाणार. तर मित्रांनो, आपल्याला इन्कम कधी येतं, सास भी कभी बहू थी. ज्यावेळेस आपण आपले जे 2 मेंबर आहे त्यांचे 2-2 करून घेणार, त्यावेळेस आपल्याला इन्कम येणार. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपले पहिल्या व्यक्तीचे 2 व्यक्ती येणार त्याचं इन्स्टंट आपल्याला या इन्कम येणार. दुसऱ्याचा पहिला येणार त्याचा सुद्धा इन्कम आपल्याला येणार. परंतु दुसऱ्याचा ज्यावेळेस दुसरा येतो म्हणजे टोटल घरात 6 लोक होतात, त्यावेळेस हे घर फुलफिल होत आहे आणि हे घर पूर्ण रिकाम होतं. याच्यातील सर्व लोक ऑटो प्रमोशनने पुढे जातात आणि हे घर पुन्हा रिकाम होतं. तर मित्रांनो, असं प्रत्येक वेळेस 6-6 लोक आले की हे घर फुलफिल होऊन रिकाम होतं. यातले पुढे जातात, पुन्हा पैसे पुन्हा घर भरतं. तर असं पद्धतीने आपण पुढं पुढे जातो आणि मागचे घर पुन्हा पुन्हा भरत राहतात. आपल्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक घरातून आयुष्यभर इन्कम येत राहणार आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की आपण पहिल्या घराने सुरुवात केली, परंतु आपलं ऑटो प्रमोशन होणार आहे. आपण दुसऱ्या घरात जाणार आहे. तर आपलं एकदाच पैसे गुंतवायचे. आपल्याला दुसरं घर घेताना पैसे गुंतवायचे नाही. तर आपलं ते घर कसं ओपन होणार आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की या 3 हिरव्या गोळ्यापैकी एकाचे पैसे आपल्याला येतात. परंतु आपलं पुढचं घर जर ओपन नसलं तर दुसऱ्याचे आणि तिसऱ्याचे पैसे या ठिकाणी होल्ड होतात आणि त्याच्या बदल्यात ऑटो प्रमोशन आपण पुढच्या घरात दुसऱ्या घरात जातो. अशाच पद्धतीनं प्रत्येक घरात ऑटो प्रमोशन आपण पुढे पुढे जातो. मागचे घर पुन्हा पुन्हा भरतात. प्रत्येक घरातून पुन्हा पुन्हा इन्कम येतं.
आणि आपण करता करता बघता बघता या ठिकाणी 12व्या घरापर्यंत पोहोचू. या ठिकाणी 2च ऍक्टिव्ह लोक आपल्याला 12व्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्यासाठी आपण ज्या लोकांची स्वप्न आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, असे 2च लोक जर आपण या ठिकाणी प्रोजेक्ट मध्ये आणले तर या ठिकाणी आपल्याला ते लखपती बनवणार आहे. आणि ज्यावेळेस आपण त्यांना लखपती बनवणार त्यावेळेस ते आपल्याला करोडपतीची दिशेने घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला येणारे इन्कम या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट सर. नेक्स्ट. मित्रांनो, मला जे काही या ठिकाणी या प्रोजेक्ट बद्दल माहिती तुम्हाला सांगता येईल तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जर या ठिकाणी आतापर्यंत काहीच आपल्याला समजलेलं नसलं तर या ठिकाणी एका घराचं मेकॅनिझम दिलेलं आहे. तर आपण कशा पद्धतीने या ठिकाणी इन्कम घेऊ शकतो. वाय म्हणजे आपण स्वतः, आणि आपलं काम काय तर 1 आणि 2 नंबरचे या ठिकाणी व्यक्ती आपल्याला आणायचे. तर मित्रांनो, ह्या 1 आणि 2 नंबरच्या व्यक्तीचं इन्कम आपल्याला येणार नाही. तर ते कुठं जाणार आहे, तर ते अपलाईनला जाणार, तर सिस्टमला जाणार किंवा क्रॉसलाईनला जाणार. तर आपल्याला इन्कम कधी येणार, ज्यावेळेस पहिल्या 1 नंबरच्या व्यक्तीचा तिसरा व्यक्ती येईल त्याचं इन्स्टंट पेमेंट आपल्याला येतं. आणि ज्यावेळेस दुसरा व्यक्ती येईल त्याचंही पण आपल्याला येतं. 5वा व्यक्ती येईल त्याचंही पण आपल्याला येतं मित्रांनो. तर या ठिकाणी या 6 लोकांपैकी 3 लोकांचं इन्कम अपलाईनला जातं आणि 3 लोकांचं इन्कम आपल्याला येतं. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती $10 या ठिकाणी इन्कम येतं. परंतु $1 रॉयल्टी पूल मध्ये जमा होतं आणि आपल्याला प्रत्येक व्यक्ती मागं $9 जर पकडले तर या ठिकाणी $27चं इन्कम एकाच घरातून येतंय. आणि पैशाच्या स्वरूपात जर आपण बघितलं तर ₹2538 पर सायकल. मित्रांनो, हे एका घराचं उदाहरण दिलंय. आपण या घरातून पुढे जाणार आहे प्रमोशननी, पण हे घर पुन्हा पुन्हा भरत राहणार, रिकामं होऊन पुन्हा पुन्हा भरत राहणार. म्हणजे पर सायकल एकदा भरून रिकामं झालं की आपल्याला या ठिकाणी $27 येणार. पैशाच्या स्वरूपात ₹2538 पर सायकल येत राहणार. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला या प्रोजेक्ट मधनं इन्कम येतच राहणार आहे आणि आपण पैसा कमवतच जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एकच सांगू शकतो की समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जैसा. या ठिकाणी आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, अगर हो जाओगे आप कंगाल तो कोई नहीं आएगा पूछणे आपका. मित्रांनो, पैसा म्हणजे आज सर्व काय आहे. पैसा असेल तरच आपल्याला मान सन्मान आहे. आपण आपल्या सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो. तर या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या डिजिटल मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय मेठावेल. बॅक टू होस्ट अनब सर. थँक्यू सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट लीडर माननीय नंदकुमार दिघे यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, सरांनी सांगितलं की समज गए तो पैसा ही पैसा, नाही समजे तो पहिले जैसा. या प्रोजेक्ट आपण बारकाईने समजून घेतला आणि काम केलं तर नक्कीच आपण त्यामधून खूप काही पैसा कमवू शकतो. म्हणजे समज गए तो पैसा ही पैसा, त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले ग्रेट अपलाईन यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी आपल्याला 1-2 मिनिटं मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. सरांनी जे वेलकम सर. सांगितले स्लाइड बाय स्लाइड बिझनेस कसा आहे काय, तर हा जो बिझनेस आहे मित्रांनो, बरेचसे लोक म्हणतात बघू करू, किंवा काही काहींना भीती वाटते बा की पळून जाईल का काय. याचं उत्तर काय, हे उत्तर पाहिजे आपल्याकडं. त्यामुळं हा बिझनेस सोपा होतो. हा बिझनेस दिसतो तसा सोपा पण आहे आणि जर विचार डोक्यात जर घातला तर फार अवघड पण आहे. या बिझनेससाठी तुम्हाला एकच काम करायला लागेल, जे ऑब्जेक्शन हँडलिंग असते ती महत्वाची. त्यासाठी आपल्याला आपल्या अपलाईनची गरज घेणं गरजेचं आहे. जर एखादा तुम्हाला म्हणतोय की हा पळून गेला, तर आज जर समजा तुम्ही झूम मिटिंगला बसताय, तुम्हाला समजतं याच्यामध्ये
की याच्यामध्ये बँक अकाउंट नाही, कोणाला आपण पैसे टाकत नाही, 1 रुपया आपण कोणाला टाकत नाही, तर दुसरा पैसा देईल का आपल्याला? साधा सिंपल विषय आहे. जर पळून जायची जी सिस्टीम असते त्यामध्ये तुम्हाला त्याच्या अकाउंटला पैसे टाकायला लागतात. तिथं कंपनी आणि बँक अकाउंट असतं, मग तो पळून जाणार आहे. पण तुम्हाला या सिस्टीम मध्ये मेटावेल मध्ये अकाउंटच नाही, घराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, तिथे 4 जणांमध्ये पैसे फिरले जातात. किती? 100%. जर तुम्ही लाख रुपयाचे प्रोडक्ट विकताय, किती लाख रुपयाचे काही लोक प्रोडक्ट विकतात, आणि त्या प्रोडक्ट लाख रुपयाचे विकल्यानंतर किती पैसा येतो? 2,000 रुपये. जर तुम्ही याच्यामध्ये हा जो मेटावेल मध्ये जर 1 लाख रुपयाचा जर बिझनेस केला तर 70,000 रुपये आपल्या बापाचे. विचार करा. मग आपण विचार करणं गरजेचं आहे की ह्या बिझनेसमध्ये आपण कशा पद्धतीत बिझनेस करायला पाहिजे आणि आपण याचं सिलेक्शन कशा लोकांचं केलं पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये सिलेक्शन अशाच लोकांचं केलं पाहिजे की जे लोक आपल्यासारखे आहेत. उदाहरणार्थ किती लोक पाहिजे? सरांनी सांगितलं 2 लोक पाहिजे. किमान ज्या व्यक्तीला तुम्ही सिलेक्ट करता या बिझनेससाठी त्याला करोडपती बनवताय, तुम्ही करोडपती बनवायचंय त्याला, त्यासाठी त्याची पात्रता आहे का? जर त्याची पात्रता नसेल तर तो उपयोग नाही या बिझनेसमध्ये. कारण परीक्षा देतात, सर्वजण परीक्षा देतात. पहिलीची परीक्षा दिली, दुसरीची दिली, 10वी पर्यंत म्हणजे पहिली ते 9वी पर्यंत लोटत गेला, पण 10वी मध्ये का फिल्टर लागलं जातं? त्याची क्वालिटी बघितली, त्याची पात्रता आहे की नाही तो 11वी जाण्याची. अशाच लोकांना सिलेक्ट केलं जातं, पुढे जातं. तसं तुम्हाला इथं फिल्टर लावून चेक करायला लागेल हा माणूस पात्र आहे का नाही, आणि अशाच लोकांना तुम्ही या बिझनेसमध्ये घ्या. तुम्ही सक्सेस होताल, तो पण सक्सेस होईल. तर सिलेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तर आजचा जो टाइम आहे आपला तो संपत आला. बॅक टू होस्ट अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन यांनी जे मार्गदर्शन केलं, सिलेक्शन हे अगदी बरोबर आहे. सिलेक्शन आपलं चुकलं नाही पाहिजे, नाही तर आपला टाइम हा वाया जातो. तर सरांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपला आज टाइम संपलेला आहे. उद्या आपण याच टाइम